हॅलो गाईज, तर आज आम्हाला जायचं होतं मुंबईला आणि मी आणि माझी नणंद आम्ही दोघी जाणार होतो मुंबईला. कारण आम्हाला थोडीफार शॉपिंग पण करायची होती आणि मज्जा मस्ती आणि त्यांच्या घरी पण जायचं होतं, थोडं काम होतं. तर मग पटकन सकाळी तिकीट काढलं आणि स्टेशनवर आलो, नाशिक रोड. ट्रेन आलेली होती, पटकन ट्रेनमध्ये जाऊन बसलो. त्यातही चुकीच्या डब्यात गेलो. मग नंतर कसं तरी आमच्या नॉर्मल डब्यामध्ये गेलो आणि दादरचं तिकीट काढलं पटकन. मग दादरला जाऊन पोचलो. दादरवरनं मग आम्ही बांद्र्याला जायचं होतं आम्हाला. मग पटकन अशी लोकल पकडली. इतकी डेंजर गर्दी असते की विचारूच नका. फर्स्ट एवर एक्सपिरियन्स होता. त्यात सुट्टे नाही, मग सुट्टे करायला गेलो 500चे. रिक्षावाल्याने मग आम्हाला खूप वेळ रिक्षात बसवून ठेवलं. मग म्हटलं चला भूक लागली तर थोडंफार बिस्किट खाऊन घेऊ. आणि कंटाळवाणा चेहरा झालेला होता, खूप बोर होऊन गेलं होतं आम्हाला. त्यानंतर मग असं हळूच बघितलं बाहेर, तर आम्हाला मुंबईचे डबेवाले दिसले. मुंबईला आल्यावर मला असं वाटतं की मी कोणत्या तरी वेगळ्याच देशात आलेली आहे. काय म्हणजे इतकं वेगळं वाटतं ना की आपलं शहर सोडून आपण मुंबईमध्ये जातो. इतकी धावपळीचं जीवन जगतात हे लोक. खूप म्हणजे खूप वेगळं आहे यांचं जीवन. मग रिक्षावाला आला आणि त्याने आम्हाला बांद्र्याला सोडलं आणि थोडंफार मस्तपैकी शॉपिंग वगैरे केली. त्याआधी सगळ्यात आधी पेटपूजा केली. मग यांनी मेंदूवडा वगैरे मागवला होता आणि मी म्हटलं मुंबईला आली तर हे काय खायचं, मग चला पाववडा खाऊया मुंबईचा. मुंबईला आल्याने पाववडा खाल्ल्याने असं कधी होणार नाही. मग पटकन खाल्लं आणि शॉपिंगला लागलो. थोडंफार शॉपिंग वगैरे केली आणि ज्यूस घ्यायला गेलो. बापरे, 150 रुपयाला 2 ज्यूस दिले त्यांनी. ओ माय गॉड, इतके महाग ना. मग नंतर पटकन शॉपिंग झाली आणि डोंबिवलीला जायला निघालो. लोकलमध्ये बसलो. इतकी गर्दी की फर्स्ट एवर एक्सपिरियन्स होता माझा लोकलचा. खूप मला भीती वाटायची की मी ट्रेन पकडेल का नाही पकडणार, कारण की इतकी गर्दी असते. खूप लोटालोटी करतात, लेडीज असो या जेंट्स असो, कोणी पण असो. कसं तरी आलो आणि मग पटकन घरी आलो आणि मग मावशींनी जेवण बनवायला सुरुवात केलेली. म्हटलं चला त्यांना थोडंफार हेल्प करूया. मग मावशींना जेवण बनवायला हेल्प करायला लागलो आणि त्यांचा शुक्रवार होता, तर त्यांनी छान अशी देवीची पूजा मांडलेली होती. इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना. आणि ही त्यांच्या शेजारची मुलगी आहे छोटीशी, आता मला तिचं नाव आठवत नाही आहे, पण खूप भारी अशी डान्स करत होती ती त्यांच्या गाण्यावर. साऊथ इंडियन आहे ही, खूप मस्त मुलगी आहे. छान असा जेवणाचा बेत केलेला होता. जेवण केलं आणि तेवढ्यात त्यांचे पप्पा आले, म्हणजे काका आले. आणि काका आल्यावर आम्ही त्यांचं पण जेवण झालं आणि बाहेर चक्कर मारायला गेलो. तर बाहेर मी एक बघितलं की त्यांच्या बिल्डिंगमधल्या लोकांना स्ट्रीट डॉगला खायला देत होते. आपल्या इथल्या लोकांना ना त्यांनाच कोणीतरी दिल तर बरं होईल असं होऊन जातं. ते बिचारा प्राण्यांना सुद्धा देत नाही. तर असा होता माझा मुंबईचा डे.